मकर राशी 18 मार्च नंतर सर्वात मोठी खुशखबर. या 5 खुशखबर ऐकून डोळ्यात पाणी येईल. मकर राशी म्हणजे शिस्त, मेहनत, सहनशीलता आणि शांतपणे आपले ध्येय साध्य करणारी रास. शनीचा प्रभाव असल्यामुळे या राशीला उशिरा यश मिळतं, पण जे मिळतं ते कायमस्वरूपी आणि भक्कम असतं. पण 18 मार्च नंतर ग्रहस्थितीत होणारे बदल मकर राशीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. आतापर्यंत जे अडथळे, ताणतणाव, मानसिक दडपण आणि आर्थिक अस्थिरता होती, त्यात आता हळूहळू सुधारणा दिसू लागेल. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. नंबर 1 आहे करिअरमध्ये अनपेक्षित उंच भरारी. 18 मार्च नंतर तुमच्या कर्मभावावर सकारात्मक ग्रह प्रभाव हा सक्रिय होत आहे. त्यामुळे आत्तापर्यंत पडद्यामागे राहून केलेली मेहनत अचानक प्रकाशझोतात येऊ शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू शकतील. ज्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही शांतपणे काम करत होता त्याचे श्रेय तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. ज्यांची नोकरी अस्थिर होती किंवा बदलांचे विचार चालू होते त्यांना अधिकच चांगल्या पगाराची आणि प्रतिष्ठेची ऑफर मिळू शकते. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना मुलाखतीत यश मिळू शकतं. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी मोठ्या कंपनीसोबत करार होण्याची शक्यता आहे. तुमच्या नावाची ओळख वाढेल आणि दीर्घकालीन स्थैर्य मिळेल. ही उंच भरारी अचानक वाढली तरी ती तुमच्या वर्षानुवर्षाच्या कष्टांचे फळ असेल. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नंबर 2 आर्थिक अडचणींमधून सुटका. मकर राशीने अलीकडच्या काळात आर्थिक ताण अनुभवला असेल. अनपेक्षित खर्च, कर्ज किंवा गुंतवणुकीत अडथळे आले असतील. पण 18 मार्च नंतर परिस्थिती हळूहळू बदलू लागेल. अडकलेली रक्कम परत मिळणे, थकलेले पैसे येणे किंवा एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळणे शक्य आहे. काहींना पगारवाढ, बोनस किंवा कमिशन स्वरूपात अतिरिक्त उत्पन्न मिळू शकतं. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आर्थिक नियोजन अधिक शिस्तबद्ध कराल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची जाणीव वाढेल. दीर्घकालीन गुंतवणुकीकडे तुमचा कल वाढेल. ही फक्त तात्पुरती सुधारणा नसून स्थिरतेकडे जाणारा हा टप्पा आहे. नंबर 3 प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात गोडवा. गेल्या काही महिन्यात नात्यात गैरसमज, संवादाचा अभाव किंवा भावनिक दुरावा जाणवत असेल. पण 18 मार्च नंतर संवादाची ऊर्जा वाढेल. तुम्ही तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करू शकाल. जोडीदार तुमच्या प्रयत्नांची दखल घेईल. एकत्र वेळ घालवणे, प्रसंग वाढतील. जुने वाद मिटतील आणि विश्वास पुन्हा दृढ होईल. अविवाहितांसाठी विवाह योग प्रबळ होत आहे. योग्य व्यक्तीशी ओळख होण्याची शक्यता आहे. काहींसाठी कुटुंबाच्या संमतीने लग्नाची बोलणी देखील पुढे जाऊ शकतात. हे नाते स्थैर्य आणि समजूतदारपणावर आधारित असेल. नंबर 4 घरात आनंददायी बातमी. घरातील वातावरणात सकारात्मक बदल. बऱ्याच काळ प्रलंबित असलेले घर खरेदीचा किंवा वाहन खरेदीचा निर्णय आता पूर्ण होऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्याला नोकरी, शिक्षण किंवा स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकतं. त्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. जुन्या कौटुंबिक वादाचा शेवट होईल. नातेसंबंध अधिक घट्ट होतील. घरातील वडीलधाऱ्यांचे आरोग्य सुधारेल किंवा त्यांच्या चिंतेत घट होईल. घरात एखादे धार्मिक किंवा मंगल कार्य होण्याची देखील शक्यता आहे. नंबर 5 आरोग्यात सुधारणा आणि मानसिक शांतता. शनीच्या प्रभावामुळे आलेला थकवा, शरीरातील जडपण किंवा मानसिक ताण आता कमी होऊ लागेल. 18 मार्च नंतर तुमची जीवनशक्ती वाढेल. झोपेची समस्या कमी होईल. मनातील अस्वस्थता, चिंता किंवा भविष्याबद्दलची भीती कमी होईल. तुम्ही अधिक स्थिर आणि संतुलित विचार करू शकाल. नियमित चालणे, योग, प्राणायाम किंवा ध्यान सुरू केल्यास त्याचा परिणाम अधिक चांगला दिसेल. मानसिक शांततेतून तुमचे निर्णय अधिक अचूक आणि प्रभावी ठरतील. नंबर 6 जुने अडथळे अचानक दूर होणे. गेल्या काही काळात तुम्ही अनुभवले असेल की काही कामे वारंवार अडकत होती. फाईल पुढे जात नव्हती, परवानगी मिळत नाही, योग्य व्यक्तीकडून प्रतिसाद मिळत नाही. पण 18 मार्च नंतर हे अडथळ्यांची साखळी हळूहळू तुटू लागेल. ज्या कामासाठी तुम्ही अनेकदा प्रयत्न केले ते अचानक मंजूर होऊ शकतं. कोर्ट कचेरीचे प्रकरण असेल तर त्यात सकारात्मक कल दिसू शकतो. सरकारी किंवा अधिकृत कागदपत्रांशी संबंधित कामात देखील गती येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे यावेळी तुम्हाला योग्य वेळी योग्य व्यक्तीची देखील मदत मिळेल. जिथे आधी अडथळा वाटत होता तिथेच आता मार्ग खुला होईल. हा बदल तुमच्या आत्मविश्वासालाही बळ देईल. नंबर 7 आत्मविश्वासात मोठी वाढ.
मकर राशीचे लोक बाहेरून कठोर आणि स्थिर दिसतात, पण आतून अनेकदा स्वतःच्या निर्णयांबद्दल शंका असतात. 18 मार्च नंतर परिस्थिती अशी बदलेल की तुम्हाला स्वतःची किंमत जाणवू लागेल. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल, लोक तुमचे मत विचारतील, तुमच्या निर्णयांवर विश्वास ठेवतील. यामुळे तुमचा आत्मसन्मान वाढेल. नेतृत्वाची संधी मिळू शकते. एखाद्या टीमचे नेतृत्व, कुटुंबातील महत्त्वाचा निर्णय किंवा समाजात एखादी जबाबदारी तुमच्याकडे येऊ शकते. या सगळ्यांमुळे तुम्ही स्वतःला अधिकच सक्षम आणि प्रभावी अनुभवू लागाल. नंबर 8. आध्यात्मिक प्रगती आणि अंतर्मनाचा बदल. 18 मार्च नंतर केवळ बाह्य बदल नाही, तर अंतर्मनातही मोठ्या परिवर्तनाचा काळ सुरू होईल. तुम्ही आयुष्याकडे अधिकच प्रलंब नजरेने पाहू शकाल. ज्या गोष्टींनी पूर्वी त्रास दिला होता त्या तुम्ही सहज सोडून द्याल. क्षमा करण्याची ताकद वाढेल. काही जण ध्यान, जप, वाचन किंवा धार्मिक स्थळी जाण्याचे कडे वळतील. हा आध्यात्मिक बदल तुम्हाला मानसिक स्थैर्य देईल. तुमचे निर्णय अधिक स्पष्ट आणि शांत मनाने घेतले जातील. तुम्हाला जाणवेल की प्रत्येक संकटाने तुम्हाला अधिकच मजबूत केलं आहे. नंबर 9. व्यवसायात विस्तार. व्यवसाय करणाऱ्या मकर राशीसाठी हा काळ निर्णायक ठरू शकतो. नवीन ग्राहक मिळणे, जुने ग्राहक पुन्हा जोडले जाणे किंवा मोठ्या प्रोजेक्टची संधी मिळणे यावेळी शक्य आहे. भागीदारीतून फायदा होऊ शकतो, पण निर्णय घेताना संयम आवश्यक आहे. मार्केटिंग, ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा नवीन शाखा सुरू करण्याचा विचार यशस्वी होऊ शकतो. व्यवसायातील रोख प्रवाह सुधारेल. दीर्घकालीन करार किंवा स्थिर उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमच्या नियोजन शक्तीचा आणि शिस्तबद्ध स्वभावाचा इथे मोठा फायदा होणार आहे. नंबर 10. दीर्घकाळापासून एक मोठी इच्छा पूर्ण होणे. सर्वात महत्त्वाची खुशखबर म्हणजे तुमच्या मनात अनेक वर्षांपासून लपलेले एक स्वप्न आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. हे स्वप्न नोकरी असू शकतं, घर, विवाह, मूल असू शकतं, परदेश प्रवास, स्वतःचा व्यवसाय किंवा सामाजिक प्रतिष्ठेशी संबंधित असू शकतं. पण 18 मार्च नंतर त्या दिशेने ठोस आणि सकारात्मक पावले पडू लागतील. तुम्हाला जाणवेल की पूर्वी आलेल्या अडचणी व्यर्थ नव्हत्या, त्या तुम्हाला योग्य त्याच वेळीची तयारी करून देणार होत्या. आता ती योग्य वेळ येत आहे. ही इच्छा पूर्ण होताना तुम्हाला समाधान, अभिमान आणि आत्मविश्वासाची अनुभूती येईल. मकर राशीसाठी 18 मार्च नंतरचा काळ हा फक्त सामान्य बदलांचा नाही, तर जीवनाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. शनीची शिस्त आणि तुमची मेहनत आता फळ देण्याच्या तयारीत आहे. संयम, सकारात्मक आणि योग्य निर्णय घेतल्यास ही खुशखबर तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देईल. आता मागे वळून पाहण्याची वेळ संपली आहे. पुढे चालण्याची आणि यश स्वीकारण्याची ही वेळ आली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.